वाहतूक बंद झाल्यामुळे या गाड्या तिथे अडकून पडल्या। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणाहून आम्हा सर्वांची सुटका करावी, वाहतूक सुरळीत करावी असं सांगितलं जात आहे। तर या ठिकाणी आता तातडीने अग्निशमन दल असेल, ट्रॅफिक पोलीस असतील, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मात्र अगदी बोगद्याच्या सुरुवातीलाच ही आग लागलेली आहे। तिथून येणारे धुराचे लोट हे आपण पाहतोय। आता ही जी आग लागलेली गाडी आहे ती तिथून बाजूला केल्यानंतर ही आग विझवल्याशिवाय त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत करता येणार नाही। त्यामुळे सध्या या ठिकाणची वाहतूक बंद आहे। नरीमन पॉइंट कडून येणारी वाहतूक बंद आहे। मात्र यामुळे बोगद्यात आतमध्ये जे वाहनं आलेली होती त्यांचा खोळंबा झालेला आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्यामुळे ही सगळी शेकडो वाहनं जी आहेत ती आतमध्ये बोगद्यातच अडकून पडलेली आहेत। दोन दृश्य, एकीकडे कोस्टल रोडमध्ये बोगद्याच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी एका गाडीनं पेट घेतलाय, त्यातून निघणारे धुराचे लोट आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर। उजवीकडची जी दृश्य आहेत कोस्टल रोडच्या बोगद्याच्या एंट्रन्सच्याच इथे हे अशा प्रकारे धुराचे लोट दिसत आहेत। मात्र यामुळे बोगद्यात आतमध्ये जी वाहनं आहेत, शेकडो वाहनं त्या ठिकाणी अडकून पडलेत, कारण नरीमन पॉइंट कडून येणारी ही वाहतूक बंद आहे। तातडीनं या ठिकाणाहून आमची सुटका करावी, वाहतूक सुरळीत करावी अशी विनंती तिथल्याच एका प्रवाशानं केल्याचं आपण पाहतोय। व्हिडिओ आपण त्याचा हा पाहिलेला होता। मात्र जोपर्यंत ही आग विझत नाही त्या ठिकाणाहून ही गाडी बाजूला केली जात नाही, हे धुराचे लोट त्या ठिकाणाहून येताना आपण पाहतोय। ही गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा वेळ जाणार आहे। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेले आहे, यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मात्र आतमध्ये जे बोगद्यात गाड्या अडकून पडलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रवाशांमध्ये मात्र काहीशी थोडीशी अस्वस्थता दिसतेय। त्यातल्याच एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढलेला आहे आणि लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करा, आमची सुटका करा अशी विनंती या व्हिडिओमध्ये या प्रवाशानं केल्याचं आपण पाहतोय। गाड्या कशा अडकून पडलेल्या आहेत, अनेकांनी युटर्न घेत प्रयत्न केल्याचं आपण पाहतोय की उलट्या बाजूने आपल्याला बाहेर पडता येईल का। मात्र यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्या सगळ्या गाड्या या बोगद्यात अडकून पडलेल्या आहेत। बोगद्याच्या सुरुवातीला एका गाडीला आग लागली, अपघातानंतर या गाडीला आग लागल्याचं म्हटलं जात आहे। मात्र या आगीमुळेच या बोगद्यात सुरुवातीलाच एंट्रन्सला हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत आहेत। ही गाडी जोपर्यंत त्याची आग विझत नाही, हा संपूर्ण मार्ग जोपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे असा सुस्थितीत येत नाही तोपर्यंत इथनं वाहतूक सुरू करता येणार नाही। त्यामुळे सध्या इथली वाहतूक बंद आहे। कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा असा हा मार्ग, अनेक गाड्या, शेकडो गाड्या कोस्टल रोडमध्ये अडकून पडलेल्या आहेत आणि इतकी गरमी होते प्रमाणाच्या बाहेर। तर कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर संपर्क करावा कोस्टल रोड मध्ये येऊन। तर ही दृश्य कोस्टल रोडच्या सुरुवातीलाच, बोगद्याच्या सुरुवातीला त्या ठिकाणी एका गाडीनं पेट घेतलेला आहे। मात्र यामुळेच धुराचे लोट त्या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत बोगद्याच्या सुरुवातीला। या दुर्घटनेनंतर मात्र त्या ठिकाणची वाहतूक थांबवली गेलेली आहे। शेकडो गाड्या बोगद्यात अडकून पडलेल्या आहेत। तिथूनच एका प्रवाशाचा हा व्हिडिओ आपण पाहिला। विनंती त्यानं यंत्रणांना केलेली आहे, लवकरात लवकर यावं आणि